आणि भाजप कल्याण जिल्हा कार्यकारिणी जाहीर झालेली आहे। या कार्यकारिणीमध्ये 70 ते 80 जणांचा समावेश आहे। आढावा घेतलाय प्रतिनिधी किशोर पगारे यांनी। काय सांगाल कशा प्रकारच्या आचार भारतीय जनता पार्टीमध्ये आज कार्यकारिणी जाहीर करण्यात आलेली आहे। या कार्यकारिणीमध्ये आपण पाहाल असाल की 10 उपाध्यक्ष आहेत, 10 सचिव, 4 सरचिटणीस, आघाड्या, सेल, 7 मोर्चे अशी पूर्ण ही 80 जणांची टीम बनवलेली आहे। आणि भारतीय जनता पार्टीमध्ये संघटनात्मक काम आपण सर्व जाणतो की मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि हे काम असंच चांगलं मजबूत होण्यासाठी आणि पुढील काळात ज्या निवडणुका येणार आहेत त्या दृष्टीने आम्ही संपूर्ण कल्याण जिल्हा म्हणून आमच्या टीम म्हणून आम्ही काम करू आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये यापेक्षाही चांगलं यश मिळेल। भारतीय जनता पक्षाने संपूर्ण देशभरामध्ये असेल सगळीकडे महिलांवरती जो विश्वास दाखवलेला आहे, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवलेला आहे। आज आपल्या देशाच्या राष्ट्रपती या सुद्धा महिला आहेत। त्यांचं कर्तृत्व सगळ्यांचं एवढं मोठं आहे, त्या कर्तृत्वाला कुठेतरी संधी मिळाली पाहिजे आणि म्हणून 30 वर्ष प्रलंबित असलेलं हे जे काही महिला आरक्षणाचं जे बिल होतं, ज्यांना राजकीय दृष्ट्या आरक्षण मिळालं पाहिजे असं बिल संसदेमध्ये सादर झालं होतं। निश्चितपणे मोदीजींच्या नेतृत्वावरती या देशातल्या सर्व महिला वर्गाचा विश्वास आहे। आपण ज्यावेळेस म्हणतो भारतीय जनता पार्टी सगळीकडे आणि सगळ्या घटकांमध्ये काम करते, त्यावेळेस सगळ्यांना सामावून त्यामध्ये घ्यावं लागतं आणि म्हणून सगळ्या समाजातले, सगळ्या धर्मातले सगळे कार्यकर्ते यामध्ये समाविष्ट केलेले आहेत। जम्बो अशी जी कार्यकारिणी झालेली आहे आणि कार्य जे आहे ते भारतीय जनता पार्टीचं वृद्धिंगत होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट इम्तियाज खान सह मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, कल्याण।